नमस्कार. मर्मभेदच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. राजकारणामध्ये सगळी गंमतच झाली सध्या. कोण कोणत्या पक्षात आहे, कोण काय काय बोलतं, कोण किती बोलतं, पक्षाप्रमाणे भूमिका कशा बदलत जातात. काही नेते तर पक्ष वाढवत आहेत की संपवत आहेत हेही कळायला मार्ग नाही. नेत्यांना फॉलो करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. आणि ही सगळी वैचारिक कसरत करून ज्या मतदारांचा विश्वास जिंकायचा आहे त्यांना तर या राजकारणाशी काही घेणं देणंच राहिलेलं नाही. राजकारणाचे सध्या सरळ सरळ दोन भाग झालेत. पहिला भाग आहे तो कॉर्पोरेट राजकारणाचा आणि दुसरा भाग आहे तो गावाकडच्या अस्सल मराठी मातीतील रांगड्या राजकारणाचा. या सगळ्या गमती जमती ज्या चालू आहेत ना त्या कॉर्पोरेट राजकारणाचा एक भाग आहेत. गावच्या मातीमध्ये मुरलेलं अस्सल राजकारण मात्र सध्या कमालीचं शांत आहे आणि म्हणूनच ही शांतता एक धोक्याची घंटा आहे. एकदा काय झालं, एका गावामध्ये 2 किराणा मालाची दुकानं होती. दोघेही व्यापारी तेव्हा वयाने तरुण होते. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. सचोटीनं आपला व्यवसाय ते दोघेही करत असत. व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणाल तर तसे ते एकमेकांचे विरोधक, पण हा विरोध त्यांनी कधी मैत्रीच्या आड येऊ दिला नाही. कालांतराने दोन्ही व्यापाऱ्यांची पुढची पिढी व्यवसायामध्ये आली. पहिला जो व्यापारी होता त्याचा मुलगा गावच्याच शाळेमध्ये शिकला आणि शाळेत असतानाच दुकानावर बसून पुड्या बांधायला देखील शिकला. दुसऱ्या व्यापाऱ्याने मात्र आपल्या मुलाला मोठ्या शहरात शिकायला पाठवलं. तिथे जाऊन त्यांनी चक्क MBA मार्केटिंग केलं आणि व्यापारातील नव्या नव्या क्लुप्त्या शिकून घेतल्या. काळाच्या ओघात दोघे व्यापारी थकले आणि मग त्यांनी आपल्या दुकानाचा सर्व कार्यभार आपापल्या मुलांकडे सोपवून दिला. आणि मग आता खरी व्यवसायामध्ये स्पर्धा सुरू झाली. MBA मार्केटिंगवाल्याने धूमधडाक्यात आपला व्यवसाय रिलॉन्च केला. पहिला व्यापारी 20-25 वर्षांपासून प्रामुख्यानं खाद्यतेल विकायचा. दुसरा व्यापारी खाद्यतेलाच्या बरोबरीनं किराणा मालही विक्रीसाठी ठेवायचा. एक दिवस काय झालं, MBA वाल्याने आपल्या दुकानाच्या बाहेर एक बोर्ड लावला आणि त्यावर लिहिलं खाद्यतेल 70 रुपये किलो. जेव्हा की पहिला व्यापारी तेच तेल 80 रुपये किलोने विकत होता. पहिल्या व्यापाराचा मुलगा जरा गोंधळला. त्याने वडिलांकडे सल्ला मागितला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या दुकानावर पाटी लागली खाद्यतेल 65 रुपये किलो. किमतीची ही लढाई 35 रुपयांपर्यंत खाली आली. MBA वाला गोंधळला. या लढाईमध्ये त्याचं फार मोठं नुकसान झालं. खरेदीपेक्षा निम्म्या किमतीत विक्री करत असल्यामुळे गावकऱ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि दुर्दैवानं एक दिवस त्याच्या दुकानाला लागलं ते भलं मोठं टाळं. म्हातारे झालेले हे दोघे व्यापारी एक दिवस भेटले आणि त्यांची चाय पे चर्चा झाली. तेव्हा MBA वाल्याच्या वडिलांनी या पहिल्या व्यापाऱ्याला विचारलं की इतक्या कमी किमतीत तेल विकणं तुला कसं काय परवडतं. त्यावर पहिला व्यापारी म्हणाला, अरे मी तर फक्त बाहेरच्या बोर्डवरच किंमत कमी लिहित होतो. प्रत्यक्षात गिऱ्हाईक जेव्हा तेल घ्यायला यायचं तेव्हा मी त्याला तेल नाही असं सांगून तुमच्याच दुकानात पाठवत होतो. दुसऱ्या व्यापाऱ्यांनी चक्क डोक्याला हात लावून घेतला. आता तुम्ही म्हणाल या गोष्टीचा आणि राजकारणाचा काय संबंध. सध्या पक्षापक्षांमध्ये जे कॉर्पोरेट पद्धतीचं राजकारण चालू आहे ना ते काहीसं याच धर्तीवर दिसतंय. आणि म्हणून जेव्हा गावच्या मातीतलं राजकारण प्रत्यक्षामध्ये समजून येईल किंवा उघड होईल त्यावेळी मात्र बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असेल. अगदी 10-15 वर्षांपूर्वीपर्यंत पुरोगामी महाराष्ट्राची बिरुदावली आपण सर्वजण मिरवत होतो. नेत्यांचा व्यवहार, आचार, विचार सुद्धा त्याच पद्धतीने असत. पण गेल्या काही वर्षांमध्ये अक्षरशः 360 डिग्री बदल या विचारांमध्ये झाला आहे. भाजप शिवसेना नेते तर पूर्वीपासूनच हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या उमेदीने करत होते, परंतु त्यांना तेव्हा म्हणावी तशी साथ मतदारांकडनं मिळत नव्हती. आता ती परिस्थिती देखील बदलली आहे. आज भाजपच्या मूळ नेत्यांच्या बरोबरीनं ज्यांनी अलीकडच्या काळात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, अशा नेत्यांच्या विचारांमधलं आमूलाग्र परिवर्तन बघितलं की आश्चर्य वाटायला होतं. प्रखर आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या अलीकडच्या नेत्यांमध्ये निलेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्यासारख्या युवा नेतृत्वाचा मोठ्या प्रमाणावर समावेश पाहायला मिळतो. त्यांच्याकडून आज जी वक्तव्य केली जात आहेत ती जर यदाकदाचित 20 वर्षांपूर्वी झाली असती तर चित्र आणखी वेगळं असतं.
शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना एकीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अशाच पद्धतीचं जहाल वक्तव्य करण्याची जणू काही मुभा होती. त्यांचं एक वाक्य वर्तमानपत्रांच्या बातमींचा मुख्य मथळा होत असे. एवढा कट्टर हिंदुत्ववाद जोपासणाऱ्या नेत्यांची संख्या तेव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच होती. आज मात्र हे चित्र देखील बदललंय. राज्याच्या कॉर्पोरेट राजकारणामध्ये जरी ही परिस्थिती असली तरी गावकुसातल्या राजकारणामध्ये मात्र अजूनही उघडपणानं कोणताही नेता अशा पद्धतीची आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. आता तो घेत नाही की घेऊ इच्छित नाही हे मात्र कळायला मार्ग नाही. अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना नेते अनिल राठोड यांचं नेतृत्व देखील अशाच पद्धतीचं जहाल होतं. त्या काळात भयमुक्त नगर, सुरक्षित नगर असा नारा देऊन अनेक निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या गेल्या. त्यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं नेतृत्वाची एक पोकळी निर्माण झाली आणि तीच पोकळी प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी आमदार संग्राम जगताप यांनी आत्ता भरून काढलेली दिसते आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा त्यांनी कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका स्वीकारली तेव्हा अजितदादा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करतील का असं साऱ्या महाराष्ट्राला वाटत होतं. परंतु स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून असेल कदाचित दादांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. आजही संग्राम जगताप आपल्या कट्टर हिंदुत्ववादाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांची त्यांना साथ मिळते आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांची अलीकडच्या काळातील वक्तव्य ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना आपण पाहतो. राजकारणामध्ये सध्या जे हिंदुत्व आणि हिंदुत्व विरोधी असे दोन गट पडले आहेत त्यामध्ये तटस्थपणाची भूमिका घेणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या देखील मोठी आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये जुन्या जाणत्या नेत्यांचाच सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. या बदलत्या राजकारणाच्या लाटेवर या नेत्यांची पुढची पिढी जर स्वार झाली तर नेमकं खरं चित्र काय आहे हे समोर येईल. पण अर्थातच त्याला अजून बराच अवकाश आहे. कॉर्पोरेट आणि गावकुसातल्या राजकारणातला हा संघर्ष आणखी किती दिवस चालणार? या संघर्षात गावकुसाचं राजकारण वाहून तर जाणार नाही ना असे काही प्रश्न आहेत आणि त्याचाच कस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीतून लागलेला आपल्याला पाहता येईल. राजकारणातील या सर्व बदलत्या पार्श्वभूमीवर कुठं नेऊन ठेवलंय राजकारण माझं असाच प्रश्न तळागाळ्यांमधला मतदारांना पडला आहे.